सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र मंथन त्या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि त्याचा प्रचार करावा, कारण महाराष्ट्रासंबंधीचं इतकं विस्तृत, व्यापक आणि सखोल विवेचन आपल्याला ऐकवण्याचा आमचा इरादा आहे आणि त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी आमची इच्छा पण आहे. आता आपण कर्माकडे वळूयात. गीतेमध्ये जो कर्मयोग सांगितला आहे ना, त्या कर्मयोगाचा पाया काय माहिती का, की कर्माशिवाय माणूस जगू शकत नाही. आणि मग ते जे काही कर्म आहे, ज्या कर्माच्या माध्यमातून आपण आपल्या भोवतालचा परिसर बदलू शकतो, जग बदलू शकतो. वाट पाहून काही होणार नाही, आपोआप काहीच घडत नसतं. म्हणून अण्णाभाऊ साठे नावाचे आपल्याकडे फार मोठे शाहीर होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात असं म्हटलं की जग बदल घालूनी घाव, जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. म्हणजे कर्म केलं पाहिजे, मुख्य मुद्दा असा आहे. त्या सगळ्या कर्मामध्ये महत्त्वाचं कर्म जर कोणतं असेल तर ते राजकर्म. आणि मराठ्यांचं वैशिष्ट्य हे आहे की मराठ्यांनी हे राजकर्म केलं. आणि कसं केलं, मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितले की इतिहासाचा प्रवाह बदलण्याचं काम मराठ्यांनी केलं आहे. की जो औरंगजेब दक्षिणेतल्या सगळ्या प्रकारच्या शाह्यांचा सत्तांचा नाश करण्यासाठी आला होता, तो मराठ्यांमुळे त्याला इथंच मरावं लागलं. आणि नंतर मराठेच उत्तरेकडे गेले आणि मराठ्यांनी दिल्ली आपल्या ताब्यात ठेवली. आणि दिल्लीच्या बादशाहलाही कळून चुकलं की आपल्याला जर तगायचं असेल तर आपल्याला मराठ्यांची मदत घ्यायलाच पाहिजे. म्हणून काहीतरी 1752च्या दरम्यान एक करार केला बादशाहांनी मराठ्यांशी. काय करार केला की त्याला तहदनामा म्हणतात. काय त्याचा अर्थ, डॉक्युमेंटचा अर्थ की असं जर काही झालं तर तुम्ही आमचं रक्षण करा आणि त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला आम्ही या सुभ्यांचे, परत मुद्दा येतो, हक्क द्या काही, तिथलं प्रशासनही तुम्हीच पहा, त्याला चौथाई म्हणतो आपण. तर अशा प्रकारे मराठ्यांनी ती जबाबदारी स्वीकारली, मोगलांच्या राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. आता तेव्हा कोणाची भीती होती? इंग्रज काय अजून प्रबळ झालेले नव्हते, पण तिकडनं उत्तरेकडनं नादिरशाह नुकताच येऊन गेला होता. तेव्हा थोरले बाजीराव इथे पेशवे होते आणि खूप लूट केली. आणि तिथे सुद्धा मराठेच धावले दिल्लीच्या तख्ताचं रक्षण करण्यासाठी. आणि पण मराठी जिथे पोहोचायच्या आत तो निघून गेला, कारण त्याला कल्पना होती. जसं मी असं म्हणेन, म्हणजे लेट मी डेअर से इट, की सिकंदर इथपर्यंत आला, पंजाबपर्यंत आला, पण पंजाबच्या पुढं यायची त्याची हिंमत नाही झाली. त्यातलं एक कारण, त्याला भीतीसुद्धा होती की पलीकडे मौर्यांचं मोठं राज्य आहे आणि तिथे आपली कदाचित डाळ शिजणार नाही. तसंच हा उत्तरेत आला आणि परत निघून गेला. त्याला कळलं की दक्षिणेतनं मराठे येत आहेत आणि म्हणून त्याला माघार घ्यावी लागली. तर जाता जाता त्याने आणखीन एक गोष्ट केली की जणू काही मराठ्यांचं आपलं काहीच वाकडं नाही आहे, मराठ्यांनी आपल्या भानगडीत पडायचं काही कारण नाही, असं सांगण्यासाठी त्यांनी मराठ्यांशी एक प्रकारे मैत्रीचा हात पुढे केला. त्यानं बाजीराव पेशव्यांना असं लिहिलं की सांप्रतच्या प्रसंगी आमच्या उभय दौलतीमध्ये प्रेम सलोखा स्थापित झाल्यामुळे मोहम्मद शाह यांच्या दौलतीचा संबंध ईश्वराने आमच्या दौलतीशी जुळून आणला आहे. म्हणजे नादिरशाहच्या, म्हणजे इराणचा बादशाह आहे तो. अशा करता की आम्ही सदरील बुर्जानी दौलतीचे शत्रू आणि दावेदार यास पादाक्रांत करावे, यासाठी एखाद्या शूर धीट पुरुषाची नेमणूक करणे आवश्यक आहे. म्हणून तुम्हास कळावे की परमथोर, उमदे, अनुभवी इस्लामचे आज्ञासेवक शाहूराजे यास आम्ही त्या ठिकाणी नेमले आहे. म्हणजे त्याची लबाडी त्याच्यानी पहा की मराठी आमचे शत्रू नाहीत, तर उलट मराठ्यांनीच, आम्ही परत आमच्या दिवशी गेल्यानंतर मराठ्यांनी या सगळ्या प्रांताचं रक्षण करावं, राज्याचं रक्षण करावं, असा एक फेक त्याला म्हणत आपण. कारण मराठी त्यांचे ताब्यात थोडेच होते, पण मराठ्यांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न या बादशाहांनी केलेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता नादिरशाह परत गेल्यानंतर इराणमध्ये त्याचा खून झाला, बंड झालं त्याच्या फौजेमध्ये आणि त्यामुळं इराणच्या राज्याचे तुकडे झाले आणि अफगाणिस्तान नावाचं नवीन राज्य निर्माण झालं की ज्याचा संस्थापक अहमद शाह अब्दाली आहे. तर अब्दाली नादिरशाहच्या स्वारीमध्ये होता भारतात, दिल्लीच्या लुटीमध्ये त्याचा अगोदरच सहभाग होता. तर तो नुसताच त्याने वेगळं राज्य स्थापन नाही केलं, त्याला परत एकदा असं वाटलं की भारतामध्ये खूप काही लुटण्यासारखं आहे आणि आपण परत भारतावरती आक्रमण केलं पाहिजे आणि भारताची सत्तासुद्धा आपण आपल्या हातात ठेवली पाहिजे. आणि मुघल बादशाह दुर्बळ आहे, म्हणून अब्दाली इकडे स्वाऱ्या करण्यासाठी त्याने अनेक स्वाऱ्या केल्या, पंजाबपर्यंत त्याचा मागे जायचा. पण शेवटी त्याला एका स्वारीमध्ये यश आलं. 1757-58ची गोष्ट आहे. तो आला, पंजाब जिंकला, दिल्लीपर्यंत आला, दिल्ली जिंकली आणि दिल्लीमध्ये आपल्या विश्वासाची माणसं ठेवली, आपल्या मुलाला ठेवलं.
म्हणजे कल्पना करा की सगळ्या भारतावरच त्याला पुढे मागे राज्य करायचं होतं. हे त्यांनी केलं. आणि आता मराठ्यांनी मोगलांशी करार केला होता की तुमचं रक्षण आम्ही करणार. मग मराठे गेले. राघोबादादा नानासाहेब पेशव्याचा भाऊ, तो तिथपर्यंत गेला. कुठपर्यंत? दिल्लीपर्यंत. आणि दिल्लीमध्ये जे कोणी होते प्रतिनिधी अब्दालीचे, त्यांच्याशी युद्ध केलं, त्यांना हाकलून लावलं. आणि नुसतं हाकलून नाही लावलं, कुठपर्यंत हाकलून लावलं. आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे की ती जी सीमारेषा होती भारताची आणि अफगाणिस्तानची म्हणूयात आपण, त्याच्या अगोदर भारताच्या आणि इराणच्या साम्राज्याची असं म्हणता येईल, आपण अटक नदी म्हणतो. त्या अटक नदीच्या पलीकडे त्यांना पिटाळून लावलं. म्हणजे पुढे अफगाण सैन्य पळते, याच्यामध्ये मुलगा आहे अब्दालीचा स्वतःचा, आणि मागे मराठी सैन्य, मराठ्यांचं सैन्य त्यांचा पाठलाग करते असं आपणाला दिसतंय. झेंडे रोवले म्हणतो आपण, अटके पार, अटकेचा किल्ला आहे, तिथे झेंडा लावला, तिथे आपली सत्ता स्थापन केली. आणि आता परत पुण्याला निघायचं, महाराष्ट्रात जायचं मायदेशी. मध्ये लाहोरला असताना त्या वर्षीचा दिवाळीचा सण आला. म्हणून मराठ्यांची जी दिवाळी, ती ज्ञानाची दिवाळी की नाही, आता ही कर्माची दिवाळी आहे. तो दिवाळीचा सण आला आणि त्यांनी तो लाहोरला साजरा केला. कसं झालं बघा की तिथे शालिमार बाग नावाची बाग ती जहांगीराने तयार केलेली आहे पूर्वीच्या काळात. तर तिथे तिथल्या वाड्यामध्ये मराठी सैन्याचा पाहुणाचार, तो आदिना बेग नावाचा पंजाबचा सुभेदार होता की ज्याचा पराभव केला होता अब्दालीच्या सैन्याने आणि अब्दालीनी, तर त्याला परत ते राज्य म्हणजे कारभार पाडण्यासाठी सदा राघोबांनी परत केलं. म्हणून त्याने ती जबाबदारी घेतली, मोठा पाहुणाचार केला, मोठा दीपोत्सव साजरा झाला मराठ्यांचा. म्हणजे ज्याला आपण दिवाळीचे पदार्थ वगैरे म्हणतो, आपण करतो ते पदार्थ त्यावेळेला त्या सैन्याने आपल्या थेट लाहोरमध्ये केलेले तयार, आणि तिथे सगळा येथेच अशा प्रकारे तो सण साजरा केला, दीपोत्सव केला. त्या दीपोत्सवासाठी नोंद आहे 1,00,000 रुपये खर्च झाले. म्हणजे मराठ्यांचं जे महत्त्व मी सांगतो कसं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि तिथनं पुढच्या कर्माच्या रूपरेषा याला म्हणतो आपण, इरादे स्पष्ट करणारं एक पत्र राघोबांनी नानासाहेबांना पत्र दिलं. नानासाहेब पेशवे जे पुण्यामध्ये होते, ते पत्र असं दिलंय, 4 मे 1758. लाहोर, मुलतान, काश्मीर वगैरे अटकेपलीकडील सुभ्यांचा बंदोबस्त करून अंमल बसवावा. त्यास काही झाला, काही होणे, तोही लवकरच करीतो. काही अंमल झाला बसून आणि काही व्हायचा आहे, तो करूयात. तैमूर सुलतान व जहान खान यांचा पाठलाग करून फौज लुटून घेतली. थोडीशी झडत पडत अटकेपार पेशावरच ते पोचले. पेशावरपर्यंत गेली होती मंडळी, अटकेच्या पलीकडे त्यांचा पाठलाग करत करत तिथपर्यंत पोचलेली होती. आता पुढे गंमत अशी आहे की हे मराठ्यांचं सामर्थ्य पाहून प्रत्येक राज्यामध्ये भावबंदकी असते, कोणीतरी दुसरा हक्कदार असतो. तर अहमद शाह अब्दालीचा पुतण्या होता, त्याला वाटत होतं की आपण अब्दालीला दूर करू आणि तिचे राज्य करू. म्हणून तो मराठ्यांच्या आश्रयाला आला की तुम्ही मला मदत करा. म्हणून राघोबा म्हणतोय की हा आपल्याकडे येतोय, तो तुमच्याकडे येईल. म्हणजे तो पुण्याला गेलेला आहे पुतण्या, इकडून जोरा पोचवून सरकारचा अंमल अटकेपार करावा. त्याचा पुतण्या व दौलतीचा वारस स्वामीपाशी देशास आला. तो स्वामींनी आम्हाकडे पाठवित होता. त्यास अटके अलीकडे थोडीशी जागा बसावयास देऊन अटकेपार काबूल पेशावरचा सुभा देऊ. ही बघा, म्हणजे ही जी झेप आहे मराठ्यांची कर्माची, मराठ्यांच्या कर्माची झेप, ही अटकेपार काबूल, कंदाहार, पेशावरला तर जाऊ, पण त्याच्याही व्यतिरिक्त त्यांचे मनसुबे रुमशाम त्याला म्हणतो म्हणजे कॉन्स्टंटिनोपल हे जे शहर आहे, इस्तंबूल, तिथपर्यंत जायचा त्यांचा इरादा होता. म्हणजे जसं ज्ञान तसं कर्म, आणि दिवाळी आपण दोन्ही ठिकाणी साजरी करू शकतो.